पानिपतच्या लढ्यात श्रीमंत सरदार सुलतानजी बर्गे यांचे योगदान अविस्मरणीय. शिवव्याख्याते बालाजी काशेत. सुलतानवाडी येथे पानिपत शौर्य दिन साजरा. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात निर्णायक आणि भीषण संघर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानिपतच्या लढाईत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या भूमीत जन्मलेल्या बर्गे घराण्याचे शूर सरदार श्रीमंत सुलतानजी बर्गे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. अटके पार मराठे ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता सुलतानजी बर्गे यांच्यासारख्या रणशूर योद्ध्यांमुळे प्रत्यक्ष रणांगणावर साकार झाली. बर्गे घराणे हे कोरेगाव परिसरातील एक नामांकित सरदार घराणे होते. स्वराज्य स्थापनेपासून पेशवाईपर्यंत या घराण्याने मराठा सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीमंत हरजीराजे बर्गे यांच्यापासून सुरू झालेला योद्ध्यांचा वारसा 41 बर्गे सरदारांनी जोपासला. निष्ठा, शिस्त, कौशल्य आणि रणतंत्रातील प्रावीण्य ही या घराण्याची वैशिष्ट्ये होती. बर्गे घराण्याचे योगदान आजही स्फूर्तिदायी आहे असे गौरवोद्गार प्रख्यात शिवव्याख्याते बालाजी काशीद यांनी काढले. कोरेगाव शहरानजीक सुलतानवाडी येथे पानिपत शौर्य दिन कार्यक्रम श्री महादेव मंदिरात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कोरेगाव, गोळेवाडी आणि सुलतानवाडी येथील माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून काशीद बोलत होते. यावेळी प्रसिद्ध चालुक्य राजघराण्याचे वारसदार प्रवीण साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत सरदार हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमास कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे, इतिहास संशोधक पांडुरंग तात्या सुतार, माजी सैनिक लक्ष्मणराव बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, कोरेगावचे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे, नगरसेवक सागर दत्ताजीराव बर्गे, युवा उद्योजक संतोष काका बर्गे, चित्रकार श्रेयस बर्गे यांच्यासह सुलतानवाडीचे सरपंच शहाजी फडतरे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. काशीद पुढे म्हणाले की इसवी सन 1761 मध्ये अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्यात दिल्लीतील वर्चस्वासाठी निर्णायक युद्ध झाले. सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य पानिपत येथे तळ ठोकून होते. मराठ्यांचे ध्येय केवळ विजय नव्हते तर दिल्लीवर स्वराज्याचा झेंडा रोवणे हे होते. रणांगणावरील श्रीमंत सुलतानजी बर्गे यांची भूमिका निर्णायक ठरली. विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी पानिपतच्या इतिहासाबद्दल सविस्तर माहिती दिली. इतिहास संशोधक पांडुरंग सुतार यांनी पानिपत लढाईसह पुणे येथे स्वराज्य रथ कार्यक्रम, त्याचबरोबर रायगड येथे श्रीमंत खंडेराव बर्गे यांचा स्मृतिदिन साजरा करण्याबाबतचे नियोजन सांगितले. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बर्गे राजघराण्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सरपंच शहाजीराव फडतरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी माजी सैनिकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष विधिज्ञ रोहिदास बर्गे यांनी आभार मानले. माजी सैनिक मधुकर पवार, अशोक नलावडे, अशोक सुतार, श्रीकृष्ण बर्गे, सूर्यजी शिर्के यांच्यासह मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. लढाईत सुलतानजी बर्गे यांनी स्वतःचे प्राण पणाला लावले. अंतिम श्वासापर्यंत त्यांनी रणभूमी सोडली नाही अशी परंपरागत व स्थानिक इतिहासात नोंद आहे. सुमारे 41 बर्गे सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून पेशव्यांपर्यंत स्वराज्याच्या आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी अमूल्य योगदान दिले आहे असेही काशीद यांनी निदर्शनास आणून दिले.